नमस्कार, मी विजय साळवी. एबीपी माझाचा स्पेशल शो 0 ओव्हरमध्ये आपलं स्वागत. मंडळी, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाची खलबतं सुरू आहेत. पण तरीही आजचा मुहूर्त साधून दोन्ही आघाड्यांमधल्या प्रमुख उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज आज दाखल केले. त्याआधी या उमेदवारांनी आपापल्या समर्थकांसह त्या शहरात मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शनाची संधी साधली. या बड्या उमेदवारांच्या मिरवणुकांमुळे त्यांच्या शहरात वाहतूक कोंडी झाल्याचंही पाहायला मिळालं. ही वाहतूक कोंडी त्या उमेदवारांना आपल्या शहराची, तिथल्या सर्वसामान्य माणसांची खरोखरच काळजी आहे का असा प्रश्न निर्माण करणारी होती. याच बातमीचं विश्लेषण आपण करणार आहोत. पण सुरुवात महायुतीच्या बातमीला. मंडळी, आजची सर्वात महत्त्वाची बातमी आली ती महायुतीच्या गोठातून. महायुतीच्या जागा वाटपाबद्दल दिल्लीतील महायुतीची बैठक नुकतीच संपली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू होती. आणि त्या बैठकीत महायुतीच्या जागा वाटपाबद्दल तोडगा निघाला. पालघर, बोईसर, वसई विरार आणि नालासोपारा या मतदारसंघांवरून भाजप आणि शिवसेनेत, किंबहुना शिंदेंच्या शिवसेनेत सुरू असलेला वाद संपण्याची चिन्ह आहेत. वसई विरार, पालघर, बोईसर या जागा भाजप शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडणार आहे, तर नालासोपाऱ्याची जागा ही भाजपला मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट लक्षात घेऊन आपल्या शिवसेनेला जास्त जागा मिळाव्यात अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप नेते अमित शहांशी बोलताना केल्याचंही समजतं. लोकसभेला आम्ही तुमचं ऐकलं, काही जागांवरील आमचे उमेदवार बदलले, पण आता परिस्थिती थोडी वेगळी आहे, त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला अधिक जागा आल्या पाहिजेत अशी काहीशी ताठर भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतल्याचं समजतं. महायुतीनं आत्तापर्यंत 182 जागा जाहीर केल्यात. म्हणजेच महायुतीतल्या जागा वाटपात अजूनही 106 जागांचा अंतिम निर्णय अजूनही प्रलंबित आहे. आणि त्यासाठीच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे क्रमांक 2चे नेते अमित शाह यांच्यासोबत बैठक घेऊन महायुतीचे 3 नेते आता मुंबईच्या दिशेने रवानाही झालेत. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपाचाही अंतिम निर्णय हा अमित शहांनीच घेतलेला आहे. शाह हे वाटाघाटीमध्ये आपला मुद्दा सहज सोडत नाहीत असं म्हणतात. गेल्या 10 वर्षात अनेक राज्यांमधल्या पक्षांशी वाटाघाटी करण्याचा दांडगा अनुभव हा त्यांच्या पाठीशी असल्यानं बार्गेन करण्यात शाह तरबेज आहेत. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या मागणीला कितपत यश येतं हे आपल्याला कदाचित काही तासात आणि उद्याच कळू शकतं. त्याच मुद्द्याशी निगडीत आहे आपला 0 ओव्हरचा आजचा पहिला प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटर. आजचा प्रश्न, लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात, एकनाथ शिंदेंची ही भूमिका योग्य वाटते का, हा होता आपला पहिला प्रश्न. होय आणि नाही असे 2 पर्याय साहजिकच त्यासाठी दिलेले होते. मंडळी, लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या 3ही घटक पक्षांनी किती जागा लढवल्या आणि त्यांचा स्ट्राईक रेट काय होता ते पाहूयात ग्राफिक्समधून मीडिया सेंटरवर. लोकसभेची आकडेवारी, भाजपनं लढवल्या 28 जागा, 9 जिंकल्या, त्यांचा स्ट्राईक रेट 32.14. शिंदेंच्या शिवसेनेने लढवल्या जागा 15, जिंकल्या जागा 7, स्ट्राईक रेट त्यांचा 46.66. आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जागा लढवल्या 4, जिंकली 1, स्ट्राईक रेट त्यांचा 25. म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 46.66% हा सर्वोत्तम ठरला, अगदी भाजपपेक्षा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अनेक मुद्दे मांडल्याचं समजतं. शिंदेंनी नेमका काय युक्तिवाद केला आपण तोही पाहूया ग्राफिक्समध्ये. महायुतीत शिवसेनेची भूमिका, लोकसभा निवडणुकीत भाजपनं जास्त जागा घेतल्या, पण त्यातील 1/3 जागा भाजपला जिंकता आल्या. जास्त जागा घेण्याच्या भूमिकेवर भाजप ठाम राहिला तर आताही नुकसान होऊ शकतं असा सावधानतेचा इशारा दिलाय शिंदेंनी. लोकसभेला भाजपच्या सर्वेचं कारण ऐकून आम्ही काही जागा सोडल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारही बदलले. लोकसभेत महायुतीमध्ये शिवसेनेचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता, हे आत्ताच्या जागा वाटपात लक्षात घेतलं जावं. गेल्या 2.5 वर्षात जनतेत मुख्यमंत्री शिंदेंची अतिशय चांगली प्रतिमा तयार झाली आहे.
मुख्यमंत्र्यांचं काम आणि जनतेपर्यंत पोहोचण्याची ताकद मोठी आहे, त्यामुळे शिवसेना जास्त जागा जिंकू शकते, अशी भूमिका महायुतीतल्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून मांडण्यात आली. आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली वाढीव जागांची मागणी ही भाजप नेते अमित शहांसाठी एकमेव चिंता नाही, किंबहुना त्यांच्यासह भाजपच्या राज्यातल्या नेत्यांसाठी त्यापेक्षा अधिक डोकेदुखी ही बंडखोरीने झाली असण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसात महायुतीमधल्या किमान 18 नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला आणि त्यापेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे त्या 18 पैकी 13 नेते मंडळी हे भाजपचे आहेत. नवी मुंबईतील बेलापूर असो, नाशिकमधील नांदगाव असो, ठाणे शहर असो किंवा जालना मतदारसंघ, महायुतीला अनेक ठिकाणी बंडखोरीचा सामना करावा लागतोय आणि त्याची दखल ही खुद्द अमित शहांनी घेतली आहे. राज्यातील भाजपच्या नेत्यांनी बंडखोरांवर नियंत्रण ठेवावं अशी सक्त सूचना शहांनी आज दिल्लीतल्या बैठकीत दिल्याचं समजतं. नाराज उमेदवारांची सगळ्या प्रकारे समजूत काढा, मतांची विभागणी होता कामा नये, त्यासाठी बंडखोरी रोखा असे आदेशच शहांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांना दिले असल्याची माहिती आहे. महायुतीत कुणी कुणी बंडाचं निशाण फडकवलंय पाहूया ग्राफिक्समधून आणि त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. अमित शहांनी काय सूचना केल्या? महायुतीमधील बंडखोरी टाळण्यावर भर द्या, नाराज उमेदवारांची सगळ्या पद्धतीनं समजूत काढा, राज्यात महायुतीचं सरकार आणण्यासाठी एकत्र काम करा, बंडखोरांवर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी नियंत्रण ठेवावं, आणि आपण पाहतोय बंडखोरी कोणी कोणी केली. मतदारसंघ परळी, बीड, राजेंद्र म्हस्के भाजप आणि पुढे काय तर ते शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी. मतदारसंघ जालना भास्कर दानवे मूळ पक्ष भाजप, पुढे काय तर ते अपक्ष लढण्याची शक्यता. मतदारसंघ नांदगाव नाशिक समीर भुजबळ मूळ पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आणि आता काय तर अपक्ष लढतायत. मतदारसंघ बेलापूर नवी मुंबई विजय नाहटा मूळ पक्ष शिवसेना शिंदेंची आणि आता पुढे काय तर अपक्ष लढणार आहे. मतदारसंघ ठाणे शहर मिलिंद पाटणकर मूळ पक्ष भाजप, पुढे काय तर अपक्ष लढणार. मतदारसंघ भिवंडी ग्रामीण स्नेहा पाटील मूळ पक्ष भाजप, पुढे काय तर अपक्ष लढणार. मतदारसंघ कोथरूड पुणे अमोल बालवडकर मूळ पक्ष भाजप, पुढे काय अजून प्रश्नचिन्ह आहे. मतदारसंघ जत सांगलीमधला विलासराव जगताप मूळ पक्ष भाजप, पुढे काय अजूनही प्रश्नचिन्ह आहे, पण बंडखोरी होण्याची शक्यता आहे. मतदारसंघ सांगली शिवाजी डोंगरे मूळ पक्ष भाजप, पुढे काय याविषयी प्रश्नचिन्ह आहे. मतदारसंघ दर्यापूर अमरावती सिद्धार्थ वानखेडे मूळ पक्ष भाजप प्रहारमध्ये जाण्याची शक्यता आहे. दर्यापूरमध्येच रमेश बुंदेले भाजप हे युवा स्वाभिमानकडे जात आहे. प्रत्येक ठिकाणी पाहाल तर आपल्याला बंडखोरी होताना दिसते. महायुतीत शिवाजी पाटील चंदगडमध्ये भाजप मूळ पक्ष, पुढे अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता. दिंडोरी नाशिकमध्ये धनराज महाले शिंदेंच्या शिवसेनेतले, पुढे अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता. मतदारसंघ मावळ पुणे बापू भेगडे राष्ट्रवादी अजित पवारांची अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता. मतदारसंघ मावळ पुणे बाळा भेगडे भाजपचे, पण बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केलाय त्यांनी. दिनकर पाटील मूळ पक्ष भाजप नाशिक पश्चिम मधून मनसेचा झेंडा हाती घेत आहेत. मंडळी, दिल्लीतल्या बैठका, काही जागांवर तिढा, काही जागांवरची उघड नाराजी आणि एकनाथ शिंदेंनी घेतलेली भूमिका यासह महायुतीतील सर्व घडामोडींवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर. आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाऊयात गेस्ट सेंटरला. प्रवीणजी, आपलं स्वागत आहे. आपण कदाचित भाजपच्या आणि महायुतीतल्या बंडखोरांची यादी देखील ऐकली असाल. आपलं त्याच मुद्द्यावर आपल्याला पहिला प्रश्न विचारतो. खरं तर भाजपमध्ये जो इतरांपेक्षा वेगळा पक्ष आहे असं सांगितलं जातं, दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं या भाजपमधल्या एकवाक्यतेत आपल्याला काहीशी घसरण झालेली दिसते. प्रश्न काही सुटत नाहीये आणि किंबहुना गुंता वाढत जातोय. जो प्रश्न भाजपचा आहे तो महायुतीच्या समोर आहे. काय नेमकं सुरू आहे?
मला वाटतं जेवढा मोठा पक्ष जेवढं मोठेपण तेवढा यातना या होणार याविषयी दुमत असायचं काय कारण नाही. कारण आज या महायुतीमध्ये सर्वाधिक पुढाकार घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे महाराष्ट्राच्या हितासाठी. सगळ्यात जास्त आमदार होते विद्यमान भारतीय जनता पार्टीचे आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार राज्यामध्ये होते. आणि ज्या वेळेला ज्या जागा महायुतीमध्ये शिंदे साहेबांकडे किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेल्यानंतर स्वाभाविकपणे मनुष्य स्वभाव आहे की त्या मतदारसंघात 15-15, 20-20 वर्ष निवडणुकीच्या दृष्टीनं पक्षाचं काम केल्यानंतर अशा प्रकारची भूमिका येणं चुकीचं आहे असं मी मानत नाही. तथापि भारतीय जनता पार्टी हा अत्यंत शिस्तीचा अशा प्रकारचा पक्ष आहे. ज्या वेळेला पक्ष एखादी भूमिका घेतो त्यावेळेला पक्षानं सातत्यानं कार्यकर्त्याचा विचार केलेला आहे, विचारधारेचा विचार केलेला आहे आणि जनतेच्या हिताचा विकासाचा अशा प्रकारचा विचार सातत्यानं भारतीय जनता पार्टी देशहितानं त्या ठिकाणी घेत असते. आणि स्वाभाविकपणे कार्यकर्त्याचं नुकसान व्हावं अशा प्रकारची पक्षाची भूमिका असायचं काही कारण नाही. परंतु जर या ठिकाणी राज्यामध्ये सरकार आलं तर महाराष्ट्रातील जनतेला ज्या पद्धतीनं विकास द्यायचा आहे तो आपण देऊ शकतो. आज 2-2.5 वर्ष एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं म्हणून आज महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गरिबाच्या कल्याणांच्या योजना त्या ठिकाणी आणू शकू, मोठे प्रकल्प मार्गी लावू शकू आणि त्याच्यामुळं सत्ता ही या ठिकाणी विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ही भूमिका घेऊन आज त्या ठिकाणी महायुती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे ठिकठिकाणी बंडखोरी होते, सगळ्या पक्षामध्ये होते, त्याचं समर्थन करायचं काय कारण नाही आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी होते, शरद पवार साहेबांच्या होते, आज शिवसेना उभाटामध्ये त्या ठिकाणी होते. पण याच्यामध्ये जर भाजप जर सगळ्यात वेगळा पक्ष असेल, शिस्तीचा पक्ष जे तुम्ही सांगितलंय, तर या शिस्तीला आता ग्रहण का लागतंय? भाजपमधल्या जास्त बाहेरची माणसं आली आहेत म्हणून त्या शिस्तीला ग्रहण लागतंय? नाही आपण एक लक्षात ठेवा, आपलं म्हणणं अत्यंत रास्त आहे की भाजप हा अत्यंत शिस्तबद्ध अशा प्रकारचा पक्ष आहे. परंतु आता भाजपमध्ये पण एक प्रक्रिया आहे. आज बंडखोरी त्या ठिकाणी झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधणं ही प्रक्रिया त्या ठिकाणी आम्ही करतोय. आजच त्या ठिकाणी केंद्रात आमचे सर्वोच्च नेते गृहमंत्री अमितभाई शाह आहेत, त्यांनी देवेंद्रजी बावनकुळे साहेबांना त्या ठिकाणी या सगळ्यांशी संवाद साधा, वातावरण एकोप्याचं कसं होईल, एकत्रितपणे कसं सामोरं जातील याच्याविषयी त्या ठिकाणी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे आम्ही बंडखोर आहेत म्हणजे त्यांना शिव्या देऊन मोकळं होणं किंवा त्यांच्यावर टीकाटिप्पणी करणं किंवा गेला तर जाऊ दे किंवा ॲक्शन घेऊ असं न करता सुसंवादी साधण्याचा प्रयत्न आहे. कारण त्यांचंही पक्षासाठी फार मोठं योगदान आहे. तथापि एखादा ऐकत नसेल, जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जर विरोधकांना ताकद देत असेल तर त्या ठिकाणी कारवाया पण तात्काळ केल्यात. म्हणजे रामटेक विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे. पक्षाचे आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे बावनकुळे साहेबांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की आपण भूमिका आपलं म्हणणं ऐकून घेऊ, आपण चर्चा सुसंवाद साधू, परंतु पक्षहिताच्या किंवा महायुतीच्या त्या ठिकाणी विरोधात जर त्या ठिकाणी भूमिका घेतली तर योग्य ती कारवाई पण त्या ठिकाणी करण्याची मानसिकता या ठिकाणी पक्षाची आहे. परंतु मला वाटतं की समन्वयातनं यामध्ये जवळपास 80 ते 90% त्या ठिकाणी बंडखोरी त्या ठिकाणी मिटवण्यात आम्हाला यश येईल अशा प्रकारचा पूर्ण विश्वास माझ्या मनामध्ये आहे. कारण भारतीय जनता पार्टीचे काही अपवादात्मक लोक असतील की जे पक्षाला जुमानणार नाहीत, नेतृत्वाला मानणार नाहीत, नक्कीच केवळ तुमच्याकडे निवडणुका लढवणं. प्रवीणजी, तुमच्याकडे अमित शहांसारखे नेते आहेत, तुमच्याकडे देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला तुमच्यामधली बंडखोरी शमवताना यश येऊ शकेल असं तुम्ही म्हणताय, दावा करताय, विश्वास करताय. त्यावर जर विश्वास ठेवला तरी दुसरीकडे आपला प्रश्न असा आहे की तुम्ही भाजप म्हणजे महायुतीतला मोठा भाऊ,
पण दोन छोटे भाऊ देखील दांडगाई करताना दिसत आहेत आणि त्यांचं एकमेकांना सावरताना दिसत नाहीये. शिंदेंची शिवसेनाला 30 सीट पाहिजे, ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाहिजे. तर या दोन भावांना दम देऊन गप्प कसं बसवणार का समजूत घालणार त्यांची? नाही, मला वाटतं शिंदेसाहेब यांच्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांचा, आमदारांचा किंवा इच्छुक उमेदवारांचा विश्वास आहे. कारण शिंदेसाहेब अत्यंत सलोख्यानं, प्रेमानं त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी वागतात. आता इच्छा असल्यावर थोडंसं त्यांचं आग्रही भूमिका असू शकते, परंतु मला वाटतं शिंदेसाहेब हे सुद्धा त्या ठिकाणी बंडखोरी शमवण्यामध्ये त्या ठिकाणी यश मिळवतील असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि अजितदादांच्या इथली लोक त्या ठिकाणी बंडखोरीपेक्षा ते बरेचशी लोक तुतारीकडे, शरद पवार साहेबांकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं काही अपवादात्मक ज्यांना लढायचंच आहे. आता उदाहरणार्थ इंदापूरला हर्षवर्धन पाटील होते, त्यांना आम्ही सीट देऊ शकत नव्हतो कारण सिटिंग सीट दत्ता भरणेंची होती. परंतु त्यांचा गोल अंतिमता की बाबा माझा मतदारसंघ आहे, पारंपरिक आहे, मी पिक्चरच्या बाहेर जाईन, जसं काही निवडणूक लढवलं नाही तर आयुष्यातलं सगळं संपलं असं ज्यांना वाटतं आणि ज्यांचा आग्रह असतो त्याच्यासमोर दुसरा पर्याय काय राहतो. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा ज्या काही केसेस असतील त्या सोडल्या तर उद्या त्या ठिकाणी महायुतीचं सरकार येईल अशा प्रकारचं चित्रही आज पॉझिटिव्ह महाराष्ट्रामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे एकदा सरकार आलं की व्यापक अर्थानं सगळ्यांना सामावून घेता येतं, विकास करता येतो, मान मरातब सगळ्यांना देता येतो, सन्मान देता येतो. अशा अर्थानं वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रवीणजी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो शेवटचा. एकदा सरकार आलं की अनेकांना मान मरातब देता येतो, सन्मान देता येतो. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्यापैकी 7च आमदार तुम्ही जाहीर केले आहेत महायुतीनं, 5 आमदारांच्या जागा शिल्लक आहेत. हे सगळे बंडखोर किंवा जे थोडेसे दांडगाई करतायत अशा मंडळींसाठी त्या 5 जागा राखून ठेवल्या? नाही, निश्चितपणे जी लोक आज त्याग करतील, एखादा खरोखर आमदार भारतीय जनता पार्टीचा निवडून येण्यासारखा आहे परंतु युतीत जागा गेल्यामुळे त्याला त्या शिंदेसाहेबांचा किंवा दादाच्या उमेदवाराचं काम करायचं आहे, मग शेवटी त्यांनी जे परिश्रम पक्षासाठी, जनतेसाठी त्या ठिकाणी सेवा केली त्याचं फळ त्याला मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे जशी परीक्षा असते तशा पद्धतीने निवडणुकीमध्ये सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ राहून जो महायुतीचं काम करतो त्याच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी त्याला सन्मान देणं, त्यांना मानाचे स्थान देणं, यासाठी जर त्या ठिकाणी काही उपाययोजना असेल तर मला वाटतं त्याच्यात काही गैर मानायचं कारण नाही. आणि तशा प्रकारचाही चांगल्या कार्यकर्त्यांचा, त्यागी कार्यकर्त्यांचा विचार निश्चितपणे यानंतर त्या ठिकाणी होऊ शकतो. प्रवीणजी खूप खूप आभार. आणि खास करून तुम्ही अगदी खिलाडू वृत्तीने आणि दिलखुलासपणे आमच्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्याबद्दल आणखी धन्यवाद. वळूया पुढच्या गोष्टीकडे आणि ते म्हणजे आपल्या पहिल्या प्रश्नावर एबीपी माझाच्या सुजाण प्रेक्षकांनी जो कौल दिलेला आहे किंवा त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूयात या मीडिया सेंटरला. आपला प्रश्न होता, लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते. त्याच्यावर लोकांच्या प्रतिक्रिया काय आल्यात आपण पाहूया. एक्सवर गोपाळ दंडगवाळे म्हणतायत, प्रॅक्टिकल विचार केला तर एकनाथ शिंदेंचे म्हणणे योग्य आणि महायुतीच्या फायद्याचेच आहे, पण सध्या तरी महायुतीत भाजपच मोठा भाऊ आहे. यूट्यूबवर प्रवास वैभव म्हणतायत, मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा पक्ष काढून 10 आमदार निवडून आणून दाखवावे. यूट्यूबवर भाऊ ठाकरे म्हणतायत, महाराष्ट्रात पंढरपूरला न जाता ते गुवाहाटीला दर्शनाला गेले, आता स्ट्राईक रेट कसा वाढणार? यूट्यूबवरच आरवी म्हणतायत, नक्कीच विजय हा आपल्या शिवसेनेचा होणार. यूट्यूबवरच ज्ञानेश्वर कदम म्हणतायत, जेवढ्या जागा अजितदादांना तेवढ्याच तुम्हाला, अजितदादा आणि जरांगे पाटील यांच्यामुळेच तुमच्या जास्तीत जास्त जागा निवडून आल्या. यूट्यूबवरच चेतन कांबळे म्हणतात, एकनाथ शिंदे यांना जास्त जागा मिळतील याची खात्री आहे. फेसबुकवर प्रकाश चौगुले म्हणतात, जनतेनं मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून शिंदे गटाला मतदान केलं, त्यांना भाजपचे देखील मतदान झाले आहे, दिले तेवढेच घ्यावे.
फेसबुकवरच मितेश जाधव म्हणतायत हो नक्कीच, आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा महायुती सरकारलाच देणार. फेसबुकवरच वैशाली पवार म्हणतायत हो योग्यच आहे. फेसबुकवरच आदित्य म्हणतायत शिंदे साहेबांनी आपलं मत योग्य पद्धतीनं मांडलं आहे. इंस्टाग्रामवर देविदास घिरे म्हणतायत इथे मागणीला महत्त्व नसतं, दिल्लीवरून ताटात जेवढं वाढलं तेवढ्यातच जेवण आटोपतं घ्यावं लागेल. इंस्टाग्रामवरच गिरीश लवटे म्हणतायत काम करणारा आणि जनतेसाठी झटणारे कार्यसम्राट मुख्यमंत्री एकनाथभाई, बाळासाहेब ठाकरेंचा आणि आनंद दिघे यांचा वारसा नक्की चालवणार आणि खऱ्या शिवसेनेला सोनेरी दिवस आणणार. इंस्टाग्रामवर मारुती पाटील म्हणतायत भाजपने विचार करावा, शिवसेना जास्त उमेदवार निवडून आणू शकते. इंस्टाग्रामवर शिवाजी धुमाळ म्हणतायत शिंदे गटाच्या 60 जागा येणार. मंडळी, महायुतीच्या जागा वाटपात एकनाथ शिंदेनी केलेली मागणी योग्य वाटते का, हा प्रश्न आम्ही आज 0 ओव्हरच्या पोलमधून विचारला होता आणि त्या पोलचा निकाल पाहण्याची वेळ झाली. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार शिवसेनेला अधिक जागा मिळाव्यात, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते का. यूट्यूबवर मतं आली आहेत 75,000 आणि एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते असं म्हणतायत 46% प्रेक्षक, 54% म्हणतायत नाही. एक्सवर त्याच प्रश्नावरचा कौल आपण पाहतोय. एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते असं म्हणतायत 52% प्रेक्षक आणि 48% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवर 68% प्रेक्षक म्हणतायत होय, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते आणि 32% म्हणतायत नाही. फेसबुकवर 36% प्रेक्षक म्हणतायत होय, एकनाथ शिंदेंची भूमिका योग्य वाटते आणि 64% म्हणतायत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीचा दाखला देऊन विधानसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपात जास्त जागा मागणं हे काहींना आश्चर्यकारकही वाटलं असेल, पण त्यामागे अनेक कारण आहेत मंडळी. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की युती कुठलीही असो, शेवटी ती एक तडजोड असते. त्याला नातं वगैरे म्हणणं हे घटक पक्षांच्या नेत्यांसाठी केवळ भावनिक मुद्द्यावर ठीक असतं, पण वास्तवात तो असतो एक व्यवहार, राजकीय अपरिहार्यतेतून केलेलं. मंडळी, युती म्हणा किंवा आघाडी, त्यातील सर्वच घटक पक्षांना आपापला पक्ष हा वाढवायचा असतो. कारण प्रत्येक नेता हा मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान बनण्यासाठीच राजकारणात आलेला असतो. अमुक व्यक्तीला मत करण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी कोणीच राजकारणात येत नाही. त्यामुळे दुसऱ्याला पाठिंबा द्यावा लागलाच तर त्या बदल्यात अधिकाधिक लाभ पदरात पाडून घेणं ही एका व्यवहारातून केलेली तडजोड असते. या सिद्धांताला महायुती ही अपवाद नाही. जून 2022 मध्ये मवियाचं सरकार पाडून महायुतीचं सरकार स्थापन झालं खरं, पण त्यासाठी 105 जागा असलेल्या भाजपला शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं. 5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळणाऱ्या महाराष्ट्रातील आपल्या सर्वात मोठ्या नेत्याला उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यावाचून भाजपकडे तेव्हा पर्याय नव्हता. हा भाजपचा नाईलाज होता. तर दुसरीकडे स्वतः मुख्यमंत्री असूनही काही निर्णय मोदी आणि शहांच्या कलानं घ्यावा लागणं ही शिंदेंची मर्यादा होती. 2019 साली स्थापन झालेली महाविकास आघाडी तशाच तडजोडींमधून जन्माला आली होती. ज्या उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक लढवली त्यांनाच मुख्यमंत्री बनवण्याचं कार्य हे शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांना करावं लागलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वारंवार टीका करणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंनी दिलेले हिंदुत्वाचे नारे शांतपणे ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. सरते शेवटी राजकारण हे आपल्या मर्यादा स्वीकारूनच करावं लागतं. क्षमता आणि मर्यादांचा मेळ चुकला तर त्या पक्षाचं राजकीय अस्तित्व संपण्याची शक्यता अधिक असते. त्यात गेल्या काही वर्षात तर सत्ता हीच विचारसरणी होऊन बसली आहे. काहीही करून सत्तेत राहायचं आणि मग आम्ही तडजोड केली ती जनतेच्या विकासासाठी, नाहीतर आम्हाला सत्तेचा लोभ अजिबात नाही असा बचाव करत सुटायचं. हा राजकारणाचा स्थायीभाव होऊन बसलाय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.